नाही, पांडुरंगाच्या दारामध्ये ही भेट झाली. याच्या अगोदर माऊलीच्या मंदिरामध्ये आळंदीमध्ये माझ्या हस्ते इंद्रायणीची पूजा ठेवण्यात आलेली होती. अचानक त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब पण आले आणि दोन्ही भेटी या संतांच्या भूमीमध्ये झाल्या. एक आदर्शवत काम करणारा, जमिनीवर पाय ठेवून चालणारा आणि स्वतः शेती करणारा असा हा हे राज्य चालवणारा एक राज्यकर्ता आहे. कोणताही अहंभाव नाही, मनामध्ये कुठली अभिलाषा नाही. काल बच्चू कडू साहेबांनी हे जे आंदोलन पुकारलेलं होतं की या गोरगरीब शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं आणि ते कर्ज माफ हे शिंदे साहेब करू शकतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना पांडुरंगाच्या दारामध्ये साकडं घातलं की म्हणजे पांडुरंगानं साक्षी ठेवून शिंदे साहेबांनी हे काम करावं आणि हे सगळ्यात तुमच्या जसं तुम्ही इतर अनेक कामं चांगली केलेली आहे तसं हे काम करावं अशी अपेक्षा. धाबे आणली की विरोधकांची, त्याचं काय नाही, ते विरोधकांचे धाबे दनांना वेगळं. अनेक वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंढरपूरला येतात, त्यावेळेला बरीचशी काही कामं अशी आरोग्याचे असतात, अडचणीचे असतात, तालुक्याच्या हिताचे असतात, इमर्जन्सी असतात, त्यावेळेला राज्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतच असतात. त्यामुळं धाबदानाने कोणाचे काय, ज्याचं मन हलका असेल त्याचं धाबा वगैरे दानाने. कारण काय झालंय, 30 तारखेची नोटीस आलेली आहे जात प्रमाणपत्र रद्द करायची. 30 तारखे त्याची तारीख पडलेली आहे आणि त्याच्यामुळं काहीतरी हेच सुरू झालं अशी चर्चा विरोधकांनी चालू केली. नाही, असं काय नाही. मी पाठीमागे सांगितलं आमच्या छोट्या छोट्या चॅनलच्या माध्यमातून की जातीच्या दाखल्याचा आणि आमदारकीचा आता काही संबंध येत नाही. तो 2029चा विषय आहे आणि तुम्हाला खरोखर सांगतो, समजा कुणी रद्द बी केला समजा तरी ते 29ला मला आणून देतील पुन्हा उभं राहण्यासाठी. म्हणून त्याचा आणि ह्याचा काही संबंध नसतो. आणि आमदारकी एकदा तुम्हाला छाननी झाली की त्याचा ह्याच्याशी संबंध काही येत नाही. ही महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमीमधून फलोत्पादन खात्याची ही योजना आहे की या योजनेमधून तुम्हाला बांधावरती घराच्या शेजारी 20 झाडं लावता येतील. ही नवीन योजना आहे आणि त्यासाठी 16,000 रुपये हे शासन रोजगार हमीच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे. मग अशी ही योजना आहे. आमच्या तालुक्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी जवळजवळ 84,000 आहेत. पैकी 50,000 शेतकऱ्यांनी जरी ही झाडं लावली तरी ती 10 लाख होतात. आणि मग एवढं चांगलं काम करण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी होती. आमच्या मिटिंगा झाल्या 1-2 वेळेला. पण ज्या गाव झाडानं वेढलेलं आहे, जे गाव झाडानं आदर्शवत आहे, या चिंचणी गावामध्ये आणून मला या सगळ्या सरपंचांना ग्रामसेवकांना हे दाखवायचं होतं की ज्यामध्ये यांचं इनोव्हेशन आहे, त्यांचं मोठं स्टेक आहे की आपण एकत्र येऊ, इथं गेट टुगेदर सगळ्यांनी भाकरी बांधून. आमदार हा काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही आणि आमदार हा समरूप झाला, त्यांच्यामध्ये एकरूप झाला. 10 काय 15 लाख झाडं लावू, त्यासाठी नाना पाटील